पहिला चॅप्टर आहे आपला ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे, मग त्यात आपल्याला काय शिकायचं आहे? ग्रॅव्हिटेशन, सर्क्युलर मोशन, सेंट्रिपिटल फोर्स, केपलर्स लॉ, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ, फ्री फॉल आणि एस्केप व्हेलोसिटी. ठीक आहे, तर मग बघू आता. व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ अ फोर्स ऍक्टिंग ऑन अन ऑब्जेक्ट. म्हणजे तुम्हाला एखाद्या वस्तूवरती तुम्ही बल्ब लावल्यास काय परिणाम घडून येतो, काय दिसेल की त्याचा शेप चेंज होईल, साईज चेंज होईल, ते मूव्ह करायला स्टार्ट करेल. ठीक आहे, म्हणजे ते मुव्हिंग करेल. व्हॉट टाइप्स ऑफ फोर्स आर यू फॅमिलियर विथ. म्हणजे तुम्हाला बलाचे कोणकोणते प्रकार माहिती आहेत. आता आपण शिकलेलो आहोत. कुठला? ग्रॅव्हिटेशनल फोर्स, न्यूक्लिअर फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आणि मॅग्नेटिक फोर्स. ठीक आहे, नंतर व्हॉट डू यू नो अबाउट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल फोर्स बद्दल काय माहिती आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ युनिव्हर्सल फोर्स विच ऍक्ट्स बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट्स इन द युनिव्हर्स. म्हणजे काय की मी जी लाईन अंडरलाईन करते ती तुम्ही पण ती नोट्समध्ये तुमच्या लिहायची. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ युनिव्हर्सल फोर्स अँड इट ऍक्ट्स not only between two objects on the earth but also between any two objects in the universe. म्हणजे गुरुत्वाकर्षणाचे बल हे एक वैश्विक बल असून ते केवळ पृथ्वीवरील दोन वस्तूंमध्ये नव्हे तर कोणत्याही दोन खगोलीय वस्तूंमध्ये प्रयुक्त होते. हे आपण मागील येतेत पाहिलेच आहे. मग ह्या बलाचा शोध कोणी लावला, कोणी डिस्कवर केला, तर आपण ते बघू. ग्रॅव्हिटेशन, गुरुत्वाकर्षण. As we have learned, the phenomenon of gravitation was discovered by Sir Isaac Newton. कोणी लावला ही थेरी, कोणी डिस्कवर केली ग्रॅव्हिटेशनची, तर ती सर आयझॅक न्यूटन. ती अंडरलाईन करा. नंतर ऍज द स्टोरी गोज ही डिस्कवर्ड द फोर्स बाय सीइंग अन ऍपल फॉल फ्रॉम अ tree on the ground. He wondered why all apples fall vertically downward and not at an angle to the vertical. म्हणजे त्यांनी हे बघितल्यानंतर त्यांना कसं काय शोध लागला, तर ते एका झाडाखाली बसले होते. मग त्यात सफरचंदाच्या झाडाखाली बसलेले असताना सफरचंद वरतून खाली पडलं. तर त्यांना असा विचार आला डोक्यात की सफरचंद खालीच का आलं, वरती का नाही गेलं, साईडला का नाही पडलं. त्याच्यावरून मग त्यांनी खूप विचार केला. नंतर त्यांना एक निष्कर्ष मिळाला. द अर्थ मस्ट बी अट्रॅक्टिंग द ऍपल टुवर्ड्स इटसेल्फ अँड दिस अट्रॅक्टिव्ह फोर्स मस्ट बी डिरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ दिस अर्थ. म्हणजे बऱ्याच विचारांनी त्यांनी निष्कर्ष काढला की पृथ्वी सफरचंदाला स्वतःकडे आकर्षित करीत असेल व या आकर्षण बलाची दिशा पृथ्वीच्या केंद्राकडे असेल. झाडावरील सफरचंदापासून पृथ्वीच्या केंद्राकडे जाणारी दिशा ही क्षितिजलंब असल्याने सफरचंद झाडावरून खाली क्षितिजलंब दिशेने पडते, असं त्यांचं कन्क्ल्युजन निघालं. म्हणजे द डिरेक्शन फ्रॉम द ऍपल ऑन द ट्री टू द सेंटर ऑफ द अर्थ इज द व्हर्टिकल डिरेक्शन ऍट द पोझिशन ऑफ द ऍपल अँड दस द ऍपल फॉल्स व्हर्टिकली डाऊनवर्ड्स. ठीक आहे, एवढं समजलं. मग एवढ्या पॅरेग्राफमध्ये मी तुम्हाला काय अंडरलाईन करायला लावलं होतं, ग्रॅव्हिटेशन फोर्सची डेफिनेशन, नंतर ग्रॅव्हिटेशन फोर्स हा कोणी डिस्कव्हर केला. ठीक आहे, असे क्वेश्चन ह्या पॅरेग्राफमधून येऊ शकतात, त्यामुळे तुम्ही ते तुमच्या नोट्समध्ये लिहायचंय. आता इकडे एक आकृती दिलेली आहे. कुठली आहे? कन्सेप्ट ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द अर्थ अँड द मून. म्हणजे गुरुत्वाकर्षणाच्या बलाची कल्पना व चंद्रावरील गुरुत्वीय बल. त्याच्यात काय दाखवलंय? एक झाड दाखवलंय सफरचंदाचं, नंतर पृथ्वी दाखवली, नंतर न्यूटन बसलेला आहे खाली. मग तो विचार करतोय की का हे खाली झालं, वरती का नाही गेलं, असं त्याचं म्हणणं आहे. आता बघू. ऑन द लेफ्ट shows an apple tree on the earth. The force on an apple on the tree is towards the center of the earth, that is along the perpendicular from the position of the apple to the surface of the earth. Along the position of the apple to the center of from the position of the apple to the surface of the earth. म्हणजे काय? पृथ्वीवरील एक सफरचंदाचे झाड दाखवले आहे. सफरचंदावरील बल पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असते, म्हणजे सफरचंदाच्या स्थानापासून पृथ्वीच्या पृष्ठभागाला लंब असते. परपेंडिक्युलर फ्रॉम द पोझिशन ऑफ द ऍपल टू द सर्फेस ऑफ द अर्थ. The figure also shows the gravitational force between the earth and the moon. The distance in the figure are not according to scale. म्हणजे फिगर मध्ये पण दाखवलेले आहे की ते ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा अर्थ आणि मून मध्ये कसा ऍक्ट होतोय. नंतर त्यांनी ते डिस्टन्स आहे ना, ते काही स्केलने वगैरे काही घेतलेलं नाहीये. सो तुम्ही ते त्यांनी असंच घेतलेलं आहे. मग न्यूटन थॉट दॅट इफ द फोर्स of gravitational acts on apples on the tree at different heights from the surface of the earth, can it also act on object
ऍट इव्हन ग्रेटर हाईट्स, म्हणजे त्याला असं वाटलं की हा ग्रॅव्हिटेशनचा जो फोर्स आहे तो फक्त ऍपल म्हणजे ह्या सफरचंदाच्या झाडावरतीच प्रयुक्त होतो का, सफरचंदाच्या झाडावरतीच लागतो का, हा तर वेगवेगळ्या हाईट्सवरती कुठेही ऑब्जेक्ट असतील अर्थच्या सरफेसवरती तिथे पण ऍक्ट होत असेल किंवा तिथे पण आपण वापरला जात असेल, तिथे पण प्रयुक्त होत असेल, असे क्वेश्चन त्याला पडले, म्हणजे असे प्रश्न त्याला पडले. मग त्याने तसा विचार केला की चंद्रासारख्या वस्तूवरही प्रयुक्त होत असेल का, तसेच सूर्य, ग्रह अशा चंद्राहून अधिक दूरवरच्या खगोलीय वस्तूंवरही प्रयुक्त होत असेल का, म्हणजे ज्यांची हाईट खूप जास्त आहे, ज्यांची उंची खूप अंतरावर आहे त्यांच्यावरती पण होत असेल का, असं त्याला प्रश्न पडलाय. मग आता आपण बघू फोर्स आणि मोशन म्हणजे बल आणि गती. We have seen that a force is necessary to change the speed as well as the direction of a motion of an object. आपण बघितले एखाद्या वस्तूच्या वेगाच्या परिणामात किंवा गतीच्या परिणामात गतीच्या दिशेत बदल घडून आणण्यासाठी त्यावर बल प्रयुक्त होणे आवश्यक असते. हे आपण पाहिले आहे आणि हे आपल्याला माहिती पण आहे. ठीक आहे. मग न्यूटन लॉ ऑफ मोशन काय आहे? व्हॉट आर द न्यूटन्स लॉ ऑफ मोशन? तुम्हाला माहिती आहे ना न्यूटनचे लॉ काय? पहिला काय? एव्हरी बॉडी मेंटेन्स इट्स स्टेट ऑफ रेस्ट और स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन अनलेस ऍक्टेड बाय अन अनबॅलन्स फोर्स. हे तुम्हाला माहिती. हा न्यूटनचा काय? पहिला लॉ आहे, पहिला रूल आहे. 3 नियम आहेत ना, त्या 3 नियमांपैकी पहिला तो आहे. नंतर दुसरा काय? द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स अँड टेक्स प्लेस इन द डिरेक्शन ऑफ द फोर्स. ठीक आहे, तो दुसरा. आणि तिसरा नियम काय? फॉर एव्हरी ऍक्शन देर इज अन इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. ठीक आहे, हा तिसरा नियम आहे. हे तुम्ही लिहून काढायचं तुमच्या वहीत नोट्स म्हणून. आता पुढचं बघू. मग आपल्याला एक इंट्रोडक्शन दिली आहे सायंटिस्टची. कोणत्या सायंटिस्टची? तर सर आयझॅक न्यूटन. हे काय होते? एक ग्रेटेस्ट सायंटिस्ट होते. मग त्यांचा जन्म कुठे झाला? इंग्लंडमध्ये. ठीक आहे, त्यांची सगळी इंट्रोडक्शन इथे दिलेली. मग त्यांनी काय काय केलं? त्यांनी गतीचे नियम, गतीची समीकरणे व गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आपल्या प्रिन्सिपा नामक या पुस्तकात मांडला. म्हणजे ही गेव हिज लॉ ऑफ मोशन, इक्वेशन ऑफ मोशन अँड थेअरी ऑफ ग्रॅव्हिटी इन हिज बुक प्रिन्सिपिया. ठीक आहे. बिफोर दिस बुक वॉज रिटन केपलर अँड हॅड गिव्हन 3 लॉज. मग नंतर केपलरने 3 लॉ दिले. ठीक आहे, ते वेगवेगळे आहेत. म्हणजे केपलरने ग्रहांच्या कक्षाचे वर्णन करणारे 3 नियम मांडले आहेत. परंतु या ग्रहाच्या नियमाप्रमाणे भ्रमण का करतात यामागील कारणांची काही जाण नव्हती. मग न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत वापरून ते नियम गणितीय पद्धतीने सिद्ध केले. म्हणजे ते पण केपलरचे जे 3 नियम होते ते पण न्यूटनने त्याच्या मॅथमॅटिकल थेअरीने डिराईव्ह करून दिलेले आहेत, अशी ही माहिती दिलेली. मग तुम्हाला याच्यापैकी तुम्हाला प्रश्न विचारले जातील. ठीक आहे. मग पहिले मी इथे अंडरलाईन करते, ते तुम्ही तुमच्या नोट्समध्ये लिहून घ्यायचंय. हे मी परत सांगणार नाही. आणि मला ह्या नोट्स पाहिजेत, लिहिलेल्या पाहिजेत, मी चेक करणार आहे. नंतर आपल्याला काय येतं? सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्स म्हणजेच वर्तुळाकार गती आणि अभिकेंद्री बल. आता काय दाखवलंय? एक तुम्हाला आकृती दाखवली, ती बघून घ्या. दोरीला बांधलेला वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या दगड आणि स्पर्शिकेच्या दिशेने असणारा त्याचा वेग असं दाखवलेलं आहे. अ स्टोन टाईड टू अ स्ट्रिंग मुव्हिंग अलॉंग अ सर्क्युलर पाथ आणि इट्स वेलोसिटी इन टँजेन्शियल डिरेक्शन. ठीक आहे. हा, मग काय दिलेलं आहे? टाय अ स्टोन टू ऑन, म्हणजे ते दाखवलेलं आहे की एक दगड एका दोरीच्या टोकाला बांधा, दोरीचे दुसरे टोक हातात धरून शेजारील आकृतीत आकृतीमध्ये बघा, म्हणजे ए दाखवल्याप्रमाणे फिरवायचंय, असं त्याच्यासारखं गोल गोल असं फिरवायला लावलेलं आहे त्यांनी. ठीक आहे. मग जेणेकरून दगड हा एका वर्तुळाकार फिरेल, त्या दगडावर तुम्ही काही बल प्रयुक्त करीत आहात का? त्याची दिशा कोणती? हे बल प्रयुक्त न होण्यासाठी तुम्ही काय कराल व असे केल्यास दगडावर काय प्रभाव पडेल? म्हणजे त्यांनी असं सांगितलंय की आर यू अप्लाइंग एनी फोर्स ऑन दी स्टोन? तुम्ही कुठला फोर्स अप्लाय करताय का स्टोनवरती? कोणतं बल लावताय का? इन विच डिरेक्शन इन दिस फोर्स ऍक्ट? कोणत्या डिरेक्शनने, कोणत्या दिशेने जातोय तो फोर्स? हाऊ विल यू स्टॉप दिस फोर्स फ्रॉम ऍक्टिंग? तो फोर्स जर तुम्हाला थांबवायचा असेल, ते बल जर थांबवायचं असेल, तुम्ही काय करणार? व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन दी स्टोन? मग त्या दगडावरती काय इफेक्ट होईल? ठीक आहे, असं त्यांनी सांगितलंय. ऍज लॉंग ऍज वी आर होल्डिंग द स्ट्रिंग. आपण जर जोपर्यंत आपण दोरीला धरून ठेवले आहे तोपर्यंत दगडाला आपण आपल्याकडे म्हणजे वर्तुळाकार केंद्राकडे खेचतो आहोत. ठीक आहे, जोपर्यंत आपण धरून ठेवलंय तोपर्यंत. मग
that is towards the center of the circle and are applying the force towards it. The force stop acting if we release the string. In this case, the stone will fly off along a straight line which is the tangent to the circle at the position of the stone when the string is released, because that is direction of its velocity at the instant of time.